2024 मध्ये महाराष्ट्रातील नवीन वाहन नोंदणीमध्ये 2023च्या तुलनेत 12.32% वाढ झाली। एकूण 2.879 दशलक्ष वाहनांची नोंदणी झाली आहे, ज्यात 2.050 दशलक्ष दुचाकी आणि सुमारे 4,50,000 कार आहेत। यासोबतच पेट्रोल डिझेल वाहनांमुळे होणारं प्रदूषणही वाढत चाललं आहे। मुंबई उच्च न्यायालयानं पेट्रोल डिझेल वाहनांमुळे होणाऱ्या वाढत्या प्रदूषणाची नोंद घेऊन अशा वाहनांवर निर्बंध लादण्याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते। यासंबंधी महाराष्ट्र सरकारनं मुंबई महानगर क्षेत्रात पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर निर्बंध घालून केवळ सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांना परवानगी देता येईल का, या संदर्भात अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना केली आहे। समितीनं 3 महिन्यात याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत। परंतु हा मुद्दा काही नवीन नाही। 2023 मध्ये पेट्रोलियम मंत्रालयाच्या ऊर्जा संक्रमण सल्लागार समितीने एक अहवाल सादर केला होता, ज्यामध्ये 2027 पर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सर्व डिझेल कार आणि डिझेलवर चालणाऱ्या इतर चारचाकी वाहनांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता। यामुळे डिझेल वापरणाऱ्या वाहनांची संख्या देखील कमी झाली होती आणि भविष्यात डिझेल वाहनांची विक्री आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे। पेट्रोल डिझेल वाहनांऐवजी सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहने वापरण्याकडे भर दिला जात आहे। त्यामुळे डिझेल वाहनांवर बंदी येण्याची शक्यता वर्तवली जाते। अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माइक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा।